तर शिंदे दरेगावातून चांगला निर्णय घेऊन येतील असं संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलंय। गृहमंत्री पदाच्या खात्यासाठी आग्रह धरणं गैर नाही असंही शिरसाटांनी म्हटलं। तर आमच्या पक्षात कुणाला मंत्रिपद द्यायचं याचा शिंदे निर्णय घेतील, शिरसाटांनी हे वक्तव्य केलंय। स्टेटमेंट दिलंय की एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दरेगावी जातात त्यावेळी मोठा निर्णय घेतात। हा मोठा निर्णय नेमका का असणार आहे? कारण ते अडून बसलेत गृहमंत्रीपद मिळावं यासाठी, अशी पण चर्चा आहे। ते पक्षाचे प्रमुख आहेत, तुमच्या शिवसेनेच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि मग त्यांना या सर्व आलेले 57 आमदार निवडून आलेत, त्यांचं काय हा एक प्रश्न त्यांच्या समोर आहे। संघटना हा एक विषय त्यांच्या समोर आहे आणि हे राजकारण यामध्ये काय आपला सहभाग किती असला पाहिजे, कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं चिंतन करणं हे करणं गरजेचं आहे। आणि मग हे सर्व ताणतणाव त्यांच्यावर जेव्हा येतो त्या टायमाला त्या दरवेळेला, आताच नाही मुख्यमंत्री असताना सुद्धा दरेगावला जायचे, पण ते गेलेत आणि त्याच्यासाठी एक चांगला निर्णय घेऊन ते येतील आणि ते आम्हाला कळवतील। रेव्हेन्यू आणि गृह खाते यासाठी शिवसेना आग्रही आहे का? बघा, खाते सर्व चांगले आहेत आणि आम्ही आग्रह धरणं काही चुकीचं पण नाही, परंतु एकदा मुख्यमंत्री होऊ द्या, नंतर त्या खात्याबद्दल चर्चा करू। संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांच्या नावाला भाजप विरोध करते। मंत्रिपदामध्ये या लोकांचं नाव नसावं असं वृत्त दिलंय एका पेपरमध्ये, याकडे कसं पाहताय एकंदरीत? आमच्या पक्षाच्या कोण मंत्रिमंडळात असावं याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। कुणाला ठेवायचं कुणाला काढायचं हा निर्णय त्यांचा आहे, म्हणून त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत। कोणी सांगितलं म्हणून काही निर्णय घेतला असं होत नसतं। शरद पवारांनी पण टीका केली आहे की महाराष्ट्रासाठी अशोभनीय, इतकं मोठं मॅन्डेट असतानाही मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होत नाही। 19 साली काय झालं होतं, 2019 साली काय झालं होतं, एक महिना का लागला होता? अहो तुम्हीच होते ना, सकाळचा शपथविधी घ्यायला लावला, 72 तासात तो बदलायला लावला, हे सगळे कुटाने करायचं काम तुम्ही केलं ना, त्याचे सूत्रधार तुम्ही होते ना। मग जर असे सूत्रधारांनी आता या 8 दिवस जर सत्ता स्थापन झाली नाही तर याच्यावर बोलण्यासारखं तर मला वाटत नाही त्यांना बोलावं। केल्याबद्दल कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।